नमस्कार, जय सद्गुरू। आज आपण बटाटा आणि साबुदाणा चकली बनवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी सगळ्यांनी। चला आपण रेसिपीला सुरुवात करू। बघा आपल्या छान अशा सुकलेल्या चकल्या आहे, घरामध्ये पंख्याच्या हवाखाली सुकवल्या। इथं आपल्याला जागा नसल्यामुळे तर बघा अशा आल्या। आज आपण बटाटा चकली साबुदाणा चकली बनवतोय, पण इथं अजिबात ऊन नाही, जागा नाही टाकायला वाळायसाठी। पण आता म्हटलं काय करायचं, चला पंख्याच्या हवाखाली का होईना आपण करून बघूया। आता बटाटे टाकले उकडायला आणि इकडे आपण बटाटे उकडतायत, रात्रीचे साबुदाणे भिजलेले आहे। चला दाखवते तुम्हाला, पूर्ण व्हिडिओ बघा। चला रेसिपीला सुरुवात करते। आता रात्री हे 2 पातेली होती छोटीशी, हे 2 पातेली भरून आपण साबुदाणे घेतलेले आहे आणि हे आता छान असे पाण्याने धुवून घेणार आहे। रात्रभर आपण पाण्यामध्ये भिजू देणार आहे आणि मस्त असं झपतं पाणी टाकायचं। साबुदाणे छान असे भिजून निघतात मग आणि नरम मऊसूत होतात साबुदाणे। तर बघा माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही अशी चकली बनवून बघा, खूप छान फुलते। बघा साबुदाणे सुद्धा किती छान फुलून गेलेले आहे, बघा एकदम नरम झालेले आहे। तर आपण इथं आता हे साबुदाणे कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे। इथं आपण कुकर ठेवलेला आहे, थोडंसं पाणी उकळतंय, त्याच्यामध्ये आपण चवीपुरता मीठ टाकून घेतलं, थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि आता हे साबुदाणे असे शिजवून घेतले। अशी चकली छान फुलते ना, एकदम फुलते। तर बघा साबुदाणे शिजून गेले होते आणि एक मी मोठ्या कढईमध्ये साबुदाणे सगळे ओतून घेतले कुकरमधनं आणि थंडगार होते। चला म्हटलं मला कामाला पण जायची घाईच होती आणि हे आपले इथं उकडलेले बटाटे होते ते सुद्धा मी मिक्स करून घेतले आणि अशा छान चकल्या बनवून घेतल्या। बघा एक मेन कागद टाकला आणि कागदावर अशा सगळ्या चकल्या बनवून घेतल्या। तर बघा आपल्या दाखवलेल्याच आहे मी वाळवलेल्या चकल्या आणि अशा चकल्या झालेल्या आहे। तर कशा वाटल्या नक्की सांगा। व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी। चला मग भेटू आपण पुढच्या एक व्हिडिओमध्ये। बाय बाय मंडळी।